नमस्कार. मी सौ जागृती किरण महाजन. नगराध्यक्ष पदाची इतर मागास प्रवर्गची उमेदवार आज मनसरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे. शेवटचा दिवस आहे. उद्या निवडणूक होती आहे आणि असा निवडणुकीच्या एक दिवस आधी देखील मनसरची जे वातावरण एकंदर पाहतोय ना, अतिशय गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. या ठिकाणी लोकशाही म्हणतो, लोकशाहीने प्रत्येक मतदाराला मतदान देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या लोकशाहीची पायमल्ली या ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून केली जाते. जर एका मताला 500, 5000, 10,000ची बोली लागत असेल किंवा ते मत जर 5 आणि 10,000 मध्ये विकत घेतलं जात असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो या ठिकाणी उभा राहणारा व्यक्ती आहे, नगराध्यक्ष म्हणून जो प्रतिनिधी समोर उभा आहे, त्याचं खच्चीकरण तुम्ही कुठल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करताय आणि तुमच्याकडे अमाप पैसा असेल तर तो पैसा समाजकार्याला वापरा. एखाद्याचा प्रॉब्लेम असेल ना, दवाखान्याचं बिल पे करा. असे जे पैसे वाटून तुम्ही मतं विकत घेताय ना, तुम्ही उभे राहिलेले हे सर्वच्या सर्व उमेदवार जे आज पैशाचं वाटप करतायत ते सर्वच्या सर्वच उमेदवार आज नकळतपणे या ठिकाणी लोकशाहीचा अपमान करतायत. परंतु मनसरची जनता सुज्ञ आहे. आता मला प्रचार करताना आलेले अनुभव आहेत आणि ते अनुभव माझ्याकडे पुराव्यानिशी आहेत. माझ्याबरोबर जर कोण प्रचाराला फिरलं तर त्या व्यक्तीला अक्षरशः धमक्या दिल्या जात आहेत, त्याबरोबर जायचं नाही. किंवा या ठिकाणी जे प्रचार माध्यमाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्या महिलांचे आपण पाहताय फेसबुकवर बऱ्यापैकी, हां या ताई खूप छान आहेत, या ताई एवढ्या जे याने जिंकतील, त्या ताई तेवढ्याने जिंकतील. त्याचा एक पुरावा आहे माझ्याकडं. मी मीडियाच्या माध्यमातून तो पुरावा देखील सादर करणार आहे की एक सामान्य महिला तळमळून सांगते की अहो त्या बायका येतात आणि जबरदस्ती मला बोलायला लावतात की हिचं नाव घ्या आणि ही छान जिंकणार आहे, हिनं खूप काम केलंय. आता खूप काम केलंय ना, तर माझं खुलं आव्हान मीडियाच्या माध्यमातून आहे. समोर असणारे सगळ्याच्या सगळे महिला उमेदवार ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, जरा तुम्ही समोर या आणि समोर येऊन तुम्ही समाजासाठी केलेले एक तरी काम दाखवा. बघूया तुमचे किती बचत गट तुम्ही स्थापन केलेले आहेत. बघूया तुम्ही किती महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया तुम्ही या महिलांमध्ये मनसरच्या सर्वसामान्य जनतेच्या, गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये किती वेळा सहभागी झालाय हे मला कळू द्या आणि मग मी तुमचं आव्हान स्वीकारेन किंवा तुम्ही मला डोईजड आहात हे मी त्या ठिकाणी मान्य करेन. मी एक सामान्य महिला आहे. पुन्हा सांगते, मी हाडाची शिक्षिका आहे. एका प्रामाणिक हेतूने राजकारणात उतरलेली आहे. बरेच जण म्हणतात त्या बाईच्या मागे मॉब नाहीये, तिच्याबरोबर ग्रुप नाहीये. अरे मला ग्रुपची गरजच नाहीये. माझ्याकडे मनापासून जीव ओतून काम करणारे माझे कार्यकर्ते, माझा संपूर्ण समाज, माझे संपूर्ण मनसरकर आहेत की जे घरामध्ये बसून देवाकडे प्रार्थना करतायत. ही सामान्य घरातील महिला आहे, परंतु या समाजाविषयी तळमळ आहे आणि ही महिला आज विजेती व्हावी, ही महिला आज नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसावी अशी भावना माझ्या सर्वसामान्य जनतेची आहे. खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतोय आणि त्याची भावविभूष देखील मी होतीये की आज या मनसरमधील काही लोकांनी 500 पासून, 1000 पासून, 5000 पासून अशी मदत मला पाठवलेली आहे इलेक्शन लढण्याकरता. या सर्व लोकांना मान्य आहे की जे काम मी करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहे आणि चांगले हेतून मी उतरलेली आहे आणि या लोकांना पूर्ण विश्वास आहे की जरी मी उद्या या मनसरची नगराध्यक्ष झाली तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन चांगलं पारदर्शी काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा विश्वास ठाम या मनसरकरांना आहे आणि म्हणून तर मनसरकर माझ्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे आहेत. मी यातच माझा विजय मानते, यातच माझी जीत मानते की आज हे मनसरकर माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतील. अरे ठीक आहे, त्यांच्यावर दडपण आहे, साम दाम दंडभेद याचा वापर त्यांच्यावरती केला जातोय. त्यामुळे जरी ते दडपणाखाली असले तरी नकळतपणे, एकांतात आणि शांतपणे अगदी व्हॉट्सअप कॉल करून जर ते माझ्याशी बोलत असतील, ते माझ्याशी संवाद साधत असतील किंवा ते मला आपला पाठिंबा दर्शवत असतील तर यातच माझा विजय आहे. आणि जे मनसरकर माझ्या पाठीशी आहे त्या समस्त मनसरकरांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करू इच्छिते की या ठिकाणी उद्या मतदान आहे, मतदानाचा दिवस आहे. लोकशाहीचा जय जयकार आपल्याला करायचा आहे, सर्वसामान्य जनतेचा जय जयकार करायचा आहे, समस्त मनसरकरांचा जय जयकार करायचा आहे. अशा वेळेला 5 नंबरचं जे बटन आहे, मेणबत्तीचं बटन, ते मेणबत्तीचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि आपलं मतदान रूपी दान माझ्या पदरात टाकावं, हा आशीर्वाद मला द्यावा हीच विनंती.